गटारीचे सांडपाणी जाण्यासाठी कारतगाव ग्रामपंचायतीने काढला जावई शोध। एकाच रस्त्यावर 2 गटारीची निर्मिती। कारतगाव येथील चंद्रकला कापड दुकान ते DS नाडगे हायस्कूल पाठीमागून माळ भागात केलेल्या रस्त्यावर सांडपाणी जाण्यासाठी सीसी गटार काढण्यात आली, पण त्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने बांधलेल्या गटारीच्या बाजूलाच पुन्हा चर खोदून पाणी बाहेर काढण्याचा जावई शोध ग्रामपंचायतीने लावला आहे। या बांधीव गटार व खोदलेल्या चरीमुळे रस्ता अरुंद होऊन नागरिकांना ये-जा करणं अवघड झालं आहे। त्यामुळे लाखो रुपये खर्चून बांधलेल्या गटारीचा निधी पाण्यात गेल्याने नागरिकांच्या मधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत। कारतगाव येथील वॉर्ड क्रमांक 7 मधील DS नाडगे हायस्कूलच्या पाठीमागील बाजूने माळ भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर माळ भागातील संपूर्ण सांडपाणी बाहेर काढण्यासाठी ग्रामपंचायतीने बांधीव गटार निर्माण केली खरी, पण गटारीचं काम निकृष्ट व पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने पाणी तुंबून रस्त्यावर व आजूबाजूच्या घरात शिरू लागलं। त्यामुळे सांडपाण्याचा होणारा त्रास थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीने पुन्हा बांधलेल्या गटारीच्या बाजूलाच मोठी चर खोदून पाणी बाहेर काढून मार्ग खुला केला आहे। त्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता पुन्हा त्यावर बांधीव गटार व चर खोदल्याने येण्या जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे। या चरीत पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे या भागातील रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या मार्गावर अपघात व नागरिकांच्या आरोग्याची समस्या उद्भवल्यास त्यास ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देखील जनतेने दिला आहे। कारतगावहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे।